जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअरचं शेवटचं रिव्हिजन करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरू करण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मित्रांनो बघा, करंट अफेअर हे समुद्रासारखं व्हास्ट आहे. आता ह्या रिव्हिजन लेक्चरमध्ये जे पी-वाय-क्यू मध्ये नेहमी विचारले गेलेले टॉपिक्स आहेत ना, जसे की स्पोर्ट्स वरती, अपॉइंटमेंट वरती, त्याचबरोबर स्कीम्स वरती एक्झामिनर नेहमी प्रश्न विचारतो. तर आपण ह्या रिव्हिजन मध्ये त्या गोष्टीवरती जास्त भर देणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. आणि हा लेक्चर मध्ये एकच गोष्ट मी तुम्हाला 2-2, 3-3 वेळेस सांगणार आहे. त्याच्या मागचा उद्देश असंच आहे, की तुम्हाला लेक्चर मध्ये सर्व गोष्टी पाठ व्हाव्या म्हणून. ठीक आहे? तर सर्वप्रथम बघूयात आपण स्पोर्ट्स न्यूज. तर पहिली खेलो इंडिया आदिवासी खेळ. भारताच्या क्रीडा इतिहासामध्ये पहिल्यांदाच खेलो इंडिया आदिवासी खेळ याचं आयोजन करण्यात आलेलं आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. छत्तीसगड या राज्यामधील 3 शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिलं शहर आहे रायपूर, जगदलपूर आणि सुरबुजा. कोणकोणते शहर आहेत? रायपूर, जगदलपूर आणि सुरबुजा. कालावधी 25 मार्च ते 3 एप्रिल 2026. खेलो इंडिया आदिवासी खेळ याचं मॅस्कॉट काय आहे? शुभांकर काय आहे? तर मोरवीर. कोणता आहे? मोरवीर. यावरती एक्झामिनर प्रश्न बनवू शकतो. खेलो इंडिया आदिवासी खेळ या टुर्नामेंटमध्ये विजेतेपद कोणाला मिळालेलं आहे? तर कर्नाटक राज्याला विजेतेपद मिळालेलं आहे. 38 पदक, आउट ऑफ 38 पदकामध्ये 23 गोल्ड, 8 सिल्वर आणि 7 ब्रॉन्झ. आता हा कार्यक्रम आयोजित केलेला होता छत्तीसगड या राज्याने. छत्तीसगड या राज्याने 19 पदक जिंकलेले आहेत. आउट ऑफ 19 पदक 3 गोल्ड, 10 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ. टोटल यादीमध्ये यांचा क्रमांक आहे 9वा. तर रनर अप कोण आहेत? तर रनर अप आहेत ओडिसा. ओके, ओडिसा. आता ओडिसा राज्याने किती पदक जिंकले आहेत? टोटल 57 पदक. तर तुम्ही म्हणता सर या कर्नाटकनं तर 38च पदक जिंकलेत आणि तरी हे चॅम्पियन आहेत टॉप केलेले. आणि तुम्ही म्हणताय तिथं ओडिसाने 57 पदक जिंकलेत आणि रनर अप आहे, सेकंड नंबरला आहे. लक्षात घ्या, आउट ऑफ 57 21 सुवर्ण पदक आहेत आणि आउट ऑफ 38 यांचे 23 सुवर्ण पदक असतात. ज्यांच्याकडे जास्त सुवर्ण पदक त्यांना थोडस जास्त कॅल्क्युलेशन मध्ये बेनिफिट होत असतो. ओके. आणि तिसरं स्थान कोणाचं आहे? झारखंडचा. आता खेलो इंडिया आदिवासी खेळ या खेळाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर कर्नाटकच्या जो स्विमर आहे मणिकांता यल यांना मिळालेला आहे. यांनी 8 सुवर्ण पदक आणि 1 सिल्वर पदक जिंकलेलं आहे. खेलो इंडिया आदिवासी खेळ याचं मॅस्कॉट काय आहे? मोरवीर आहे. काय आहे? मोरवीर. विजेते कोण? कर्नाटक. 2 नंबरला ओडिसा, 3 नंबरला झारखंड. सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण? मणिकांता यल. मणिकांता यल कोणत्या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहेत? स्विमिंगशी रिलेटेड आहेत. कोणत्या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहेत? स्विमिंगशी रिलेटेड आहेत. कुठले आहेत? कर्नाटकचे आहेत. ठीक आहे. आता इंग्लिश वाले स्टुडंट गो थ्रू करून घ्या. त्यानंतर बघूयात आपण आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 होस्ट केलेला आहे भारत आणि श्रीलंकेनं. विजेता आहे आपला भारत. रनर अप आहे दक्षिण आफ्रिका. सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतलेल्या आहेत? तर भारताच्या दीप्ती शर्मा यांनी घेतलेल्या आहेत. आणि सर्वात जास्त रन कोणी काढलेले आहेत? तर दक्षिण आफ्रिकेच्या लारा बोलवॉर्ड यांनी काढलेला आहे. लारा बोलवॉर्ड यांनी काढलेला आहे. अंतिम सामना नवी मुंबईमधील डी.वाय. पाटील स्टेडियमवरती झाला. ठीक आहे. क्रिकेटच्या न्यूज तुम्हाला ऑब्व्हियसली माहितच असणार आहे सर्व. आता पाहूयात आपण सिंगापूर ओपन 2026. तर सिंगापूर ओपन 2026 मध्ये भारताच्या सात्विक साईराज, रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना विजेतेपद मिळालेले आहेत. आता सर्वाधिक तरुण पोहणारा जागतिक विक्रम कोणी केलेला आहे? यंगेस्ट स्विमर वर्ल्ड रेकॉर्ड फार महत्वाचं आहे. यावरती प्रश्न बनण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर झारखंडच्या रांची येथील 7 वर्षाच्या ईशांक सिंगने यंगेस्ट स्विमर वर्ल्ड रेकॉर्ड सर्वाधिक तरुण पोहणारा जागतिक विक्रम केलेला आहे. त्याने काय केलंय? श्रीलंका मधील तलाई मन्नार ते भारतातील धनुषकोडी
या दरम्यानमधील जी पाल्सची सामुद्रधुनी आहे, पाल्सची स्ट्रीट आहे, हे 29 किलोमीटरचं अंतर 9 तास 50 मिनिटांमध्ये त्यांनी पार केलेलं आहे. ओके. 9 तास 50 मिनिटं. हे नॉट अ जोक. तर हे नाव लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. ईशान सिंग. कुठले आहेत ते? झारखंड. झारखंडमधील रांची यांनी कोणता पराक्रम केलेला आहे? कोणता विक्रम केलेला आहे? यंगेस्ट स्विमर वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे. सर्वाधिक तरुण पोहणारा जागतिक विक्रम त्यांनी केलेला आहे. त्यानंतर बघूयात आपण कॉमनवेल्थ गेम 2026. हे झालेले आहेत ग्लासगो, स्कॉटलंडमध्ये 23 जुलै 2 ते 2 ऑगस्ट 2026 म्हणजे होणार आहेत. अजून झालेले नाही. भारतीय पथकाचे शेफ डी मिशन कोण आहेत? तर भारतीय डेव्हिस कप टेनिस संघाचे कर्णधार रोहित राजपाल. हे कोण आहेत? 23व्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 चे भारतीय पथकाचे शेफ डी मिशन आहेत. कोण आहेत? शेफ डी मिशन आहेत. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता एक अजून महत्वाची गोष्ट. भारत 2030च्या कॉमनवेल्थ गेमचे आयोजन गुजरातमधील अहमदाबाद येथे करणार आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी. लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड 2026. तर ह्या लॉरियन्स स्पोर्ट 2026 अवॉर्ड मध्ये स्पोर्ट विमेन ऑफ द इयर मिळालेला आहे अरिना सबलेंका, ज्या की बेलारुसच्या टेनिस प्लेयर आहेत. त्यानंतर स्पोर्ट्समन ऑफ द इयर मिळालेला आहे कार्लस अल्कराज यांना. हे पण एक टेनिस प्लेयरच आहेत, जे की स्पेनचे आहेत. हे दोन नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. ओके. ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये पण हे नाव तुम्हाला अजून पाहायला मिळणार आहे, ते पुढे बघणार आहोत आपण. इंडोर ॲथलेटिक्स 2028 याचे यजमानपद ओडिशा राज्याला मिळालेलं आहे. फिडे टुर्नामेंट 2026 यात भारतीय बुद्धिबळपटू चेस प्लेयर आर वैशाली हिने उत्तम कामगिरी केली. कॉमनवेल्थ चेस असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून भारत सिंग चौहान यांची 2026 ते 2030 या कार्यकाळासाठी पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. कोणाची? भारत सिंग चौहान यांची. कशासाठी? कॉमनवेल्थ चेस असोसिएशन. कॉमनवेल्थ चेस असोसिएशन. फिडे मध्ये सर्वात चांगली कामगिरी कोणी केलेली आहे? आर वैशाली यांनी केलेली आहे. आर वैशाली कोण आहेत? चेस प्लेयर आहे. आता ऑस्ट्रेलिया ओपन 2026 पुरुष एकेरीमध्ये कार्लस अल्कराज स्पेनचे, ज्यांना कोणता अवॉर्ड मिळालेला आहे? लॉरेन्स जागतिक क्रीडा पुरस्कार 2026. आता कार्लस अल्कराज हे कुठले आहेत? तर हे स्पेनचे आहेत. वयाच्या 22व्या वर्षी पहिले ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून त्यांनी करिअरला सुरुवात केलेली आहे. आणि हा ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये उपविजेते कोण ठरलेले आहेत? पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविच जे की सायबेरियाचे आहेत. कुठले आहेत? सायबेरियाचे. ऑस्ट्रेलियन ओपन मधील महिला एकेरीमध्ये कोण विजेते आहेत? एलिना रायबाकिना. एलिना रायबाकिना ह्या कझाकिस्तानच्या आहेत. त्यांनी अरिना सबलेंका बेलारुसच्या ज्या अरिना सेबलेंका आहेत यांना हरवलेलं आहे. ओके. आता हे जे नोवाक जोकोविच आहेत, जे की रनर अप होते ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये, त्यांनी एक इतिहास रेकॉर्ड केलेला आहे. ते सर्वात वृद्ध खेळाडू ठरलेले आहेत. आता हार्ड कोड रचना बघू. ओके, हे नाही आपल्यासाठी काही महत्वाचे, दोन्ही पण काही महत्वाचे नाहीयेत. परत एकदा आपण थोडस कम्पॅरेटिव्हली लक्षात घेऊया. अरे अरिना सबलेंका बेलारुसच्या टेनिस प्लेयर, ज्यांना ऑस्ट्रेलिया ओपन मध्ये रनर अप आहेत, त्या विमेन कॅटेगरीमध्ये रनर अप आहेत. कार्लस अल्कराज हे ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये विनर आहेत. ओके. आणि स्पोर्ट वुमन ऑफ द इयर बाय लॉरेन्स जागतिक क्रीडा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? अरिना सबलेंकाला मिळालेला आहे. आणि स्पोर्ट्समन ऑफ द इयर कार्लस अल्कराज यांना मिळालेला आहे, जे की स्पेनचे आहेत. बघा, कन्फ्युजन होतं म्हणून मी तुम्हाला परत त्या गोष्टी सांगतो. आणि ऑस्ट्रेलिया ओपन मधील महिला एकेरी कोणाला मिळालेला आहे? एलिना रायबाकिना, ज्या की कझाकिस्तानच्या आहेत. आणि उपविजेता कोण आहेत? अरिना सबलेंका आहेत. अरिना सबलेंकाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे? लॉरियन्स कडून. कोणता? स्पोर्ट विमेन ऑफ द इयर. ठीक आहे. आय होप तुम्हाला पूर्ण चांगल्या पद्धतीनं
लक्षात आलेलं असेल. पुढे बघूयात आपण 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026. तर 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे जपान मधील एची नागोया. एची नागोया. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं. 25वी हिवाळी ऑलिम्पिक 2026 होणार आहे इटली मधील मिलानो आणि कार्टिना इथे. मिलानो आणि कार्टिना. ओके. ऍक्च्युली ही झालेली आहे. कोणती? 25वी हिवाळी ऑलिम्पिक. इटली मधील कॉर्टिना. मिलानो आणि कॉर्टिना या इथे झालेली आहे. तर ह्या हिवाळी ऑलिम्पिक मध्ये पुरुष गटामध्ये अव्वल आलेला आहे नॉर्वे आणि महिला गटामध्ये अव्वल आलेला आहे जर्मनी. हिवाळी ऑलिम्पिक मध्ये ही माउंटेनिअरिंग या खेळाचे पहिल्यांदाच म्हणजे डेब्यू झालेला आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदाच पदार्पण झालेला आहे. 23वा फिफा पुरुष फुटबॉल विश्वचषक 2026 फिफा वर्ल्ड कप बद्दल म्हणाले ते. तर फिफा वर्ल्ड कप 2026 चा होणार आहे कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकामध्ये. जून जुलै मध्ये आता सुरू होणार आहे तो. तर ह्या विश्वचषकामध्ये 48 देश सहभागी होत असून एकूण 104 सामने होणार आहेत. अंतिम सामना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट लाईफ स्टेडियम वर खेळला जाणार आहे. 23वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026. तर ही स्कॉटलँड ग्लासगो येथे होणार आहे. ठीक आहे. कुठे होणार आहे? 23वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा स्कॉटलँड ग्लासगो. ऑस्ट्रेलियाने माघार घेतल्यामुळे ही स्पर्धा केवळ 10 खेळाडूंपुरती मर्यादित केली असून यात कुस्ती, हॉकी आणि क्रिकेट पूर्णपणे वगळलेले आहेत. ठीक आहे, वगळलेले आहेत. G20 2026 चं यजमान अमेरिका. SCO 2026 चं यजमान होणार आहे किर्गिस्तान. ब्रिक्स 2026 चं यजमान भारतामध्ये होणार आहे 18वी ब्रिक्स परिषद. यावरती पुढे अजून डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. इथं फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतोय. आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बघूयात आपण. तर मनू भाकर नेमबाजी करतात यांना खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. डी गुकेश बुद्धिबळ खेळाडू ज्यांना खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे 2025-26 साठी. स्वप्नील कुसळे नेमबाजीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. हे आपल्या कोल्हापूरचे आहेत. मुरलीकांत पेटकर हे जलतरण स्विमर आहेत, पॅरा स्विमर आहेत. लाईफ टाईम अर्जुन अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे आणि यांच्याबद्दल महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. भारताला 1972 मध्ये पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण मिळवून देणारे 80 वर्षाचे युद्धवीराला विजय ऍक्च्युली हे आर्मी मध्ये होते. ठीक आहे. आर्मी मध्ये होते. ड्यू टू वॉर त्यांना इंजुरी झालेली होती. ते काय म्हणजे अपंग झाले होते. त्यांनी अपंग होऊन पण पॅरा जलतरण मध्ये काय केलेलं आहे? खूप चांगली कामगिरी केलेली आहे. इवन 1972 मध्ये पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. तर त्यांना आता लाईफ टाईम अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. आता लक्षात घ्या. मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कारामध्ये 25 लाख रुपयाची रोख रक्कम ऍज अ बक्षीस दिलेली असते. तर अर्जुन पुरस्कारामध्ये 15 लाख आणि ब्रॉन्झची मूर्ती दिलेली असते. आता अपॉइंटमेंट बघूयात. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण? न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामधील हरियाणा राज्यातून सरन्यायाधीश बनणारे हे पहिले व्यक्ती होते. ठीक आहे. आता लक्षात घ्या. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या ऍडवाइस वरून बाकीचे जे न्यायाधीश असतात त्यांची अपॉइंटमेंट पण राष्ट्रपतीच करतात. चीफ जस्टिस ओके. सुप्रीम कोर्ट मध्ये किती न्यायाधीश पाहिजेत? करंटली 33+1 आहेत, 34 आहेत. सुरुवातीला किती होते? 1+7 होते. 1+7 म्हणजे पहिले एक एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 अदर न्यायाधीश आहेत. सुप्रीम कोर्टाची स्थापना भारतात सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या ऍक्टने केलेली होती? इतिहासाचा प्रश्न. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये. किती जज होते त्याच्यामध्ये? एक चीफ जस्टिस आणि बाकीचे 3 त्याला मदत करणारे. भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये किती जजेस पाहिजेत हे डिसाईड कोण करतं? संसद डिसाईड करते. आता रिवाइज करूयात. हायकोर्ट आला. हायकोर्टामधील चीफ जस्टिस आणि बाकीचे न्यायाधीशांची अपॉइंटमेंट कोण करतात? राष्ट्रपती करतात. ठीक आहे.
हायकोर्टमध्ये किती न्यायाधीश पाहिजेत हे कोण डिसाईड करतं? संसद डिसाईड करते? नाही, राष्ट्रपती डिसाईड करते. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचं वय 65 वर्ष, हायकोर्टाचं 65 वर्ष. ओके. त्यानंतर बघूयात आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर नवीन कोण बनलेले आहेत? लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी. एन.एस. राजा सुब्रमणी यांचं अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. यांनी कोणाला रिप्लेस केलेला आहे? जनरल अनिल चौहान यांना रिप्लेस केलेला आहे. आणि पहिले सीडीएस कोण होते? जनरल बिपिन रावत. जनरल बिपिन रावत. नौदल प्रमुख कोण आहेत? तर नौदल प्रमुख आहेत व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन. कृष्ण स्वामीनाथन. ठीक आहे, कृष्ण स्वामीनाथन एवढंच नाव लक्षात ठेवायचं. आणि कोणाला रिप्लेस केलेलं आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांना रिप्लेस केलेला आहे. कोणी? ऍडमिरल व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन. आता हे जे पुढचं नाव आहे सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवायचे. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? संगीता पिशारोती. संगीता पिशारोती कोण आहेत? संगीता पिशारोती, ज्या की पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. म्हणून हे नाव फार महत्वाचं आहे. आपला आयोग असल्या प्रकारचे प्रश्न विचारतो, लक्षात ठेवा. पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या संगीता पिशारोती. पिशारोती. आता नवीन राज्यपालाची यादी बघूयात. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? श्री जिष्णुदेव वर्मा. आता श्री जिष्णुदेव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल होते. त्याबरोबर त्रिपुराचे उपमंत्री पण होते. 22वे राज्यपाल बनलेले आहेत महाराष्ट्राचे. पश्चिम बंगालमध्ये कोण आहेत राज्यपाल? तर श्री R.N. रवी. तेलंगणाचे श्री श्रीवर प्रताप शुक्ला कोण आहेत? शिवप्रसाद शुक्ला. नागालँडचे आहेत श्री नंदकिशोर यादव. बिहारचे आहेत लेफ्टनंट जनरल निवृत्त सय्यद अता हनसेन. ठीक आहे, लेफ्टनंट जनरल सय्यद अता हनसेन. हसनैन. ओके, सॉरी फॉर द प्रोनाउन्सिएशन. हसनैन. तमिळनाडूचे कोण आहेत? श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. हिमाचल प्रदेशाचे कोण आहेत? श्री कविधर गुप्ता. श्री कविधर गुप्ता हे जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आणि लडाखचे माजी उपराज्यपाल आहेत. कविंदर गुप्ता. लडाख युटीचे उपराज्यपाल कोण आहेत? श्री विनय कुमार सक्सेना. दिल्लीचे कोण आहेत? श्री तरनजीत सिंग सिंधू. तरनजीत सिंग सिंधू. आता राज्यपालाबद्दल काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा तुम्ही. जसं की राज्यपालाची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात. राज्यपालाचा जो टेन्युअर आहे तो 5 वर्षीय नॉर्मली असतो, पण ते राष्ट्रपतीच्या प्लेजर ऑफ प्रेसिडेंटवर असतात. राज्यपालाकडे विशेष पॉवर असते. एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यपालाची जी डिस्क्रेटनरी पॉवर आहे ना, हे सगळं आपण पॉलिटीमध्ये केलेलं आहे, मी जस्ट आता आठवलं म्हणून सांगतोय. राज्यपालाची डिस्क्रेटनरी पॉवर ही राष्ट्रपतीच्या डिस्क्रेटनरी पॉवर पेक्षा जास्त असते. लक्षात ठेवा, जास्त असते. कन्फ्युजन होईल, यार नाही राष्ट्रपती तर सगळ्यात मोठे, त्यांची तेच अपॉइंट करतात राज्यपालाला, मग त्यांची डिस्क्रेटनरी पॉवर जास्त असेल असं होतं, कन्फ्युजन होतं. लक्षात घ्या, राज्यपालाची डिस्क्रेटनरी पॉवर जास्त आहे. का म्हणून जास्त आहे? कारण की कुणीच नाही ऐकायला लागलं तर ते डायरेक्ट काय म्हणतात? मी राष्ट्रपतीला फॉरवर्ड करायलो, तुम्ही त्यांना जाऊन बोला. ठीक आहे, ही त्यांची डिस्क्रेटनरी पॉवर. आता नवीन मुख्यमंत्री कोणकोणते आहेत ते एकदा बघून घेऊयात आपण. पश्चिम बंगालचे आहेत सुवेंद्र अधिकारी. कर्नाटकचे डी.के. शिवकुमार. केरळचे डी सतीसन. आसामचे आहेत हेमंत बिस्वा शर्मा, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत ते. पुडुचेरीचे आहेत रंगासामी. ओके, रंगासामी हे 5 वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहेत पुदुचेरीचे. आता लक्षात घ्या, पुदुचेरी ही काय आहे? युनियन टेरिटरी आहे. पण मी काय म्हटलं होतं? दिल्ली, पुन्हा पुदुचेरी, जम्मू आणि काश्मीर या अशा युनियन टेरिटरीज आहेत जिथं स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? सी जोसेफ विजय. बिहार राजकीय बदल लक्षात घ्या, नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, आता मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी.
सम्राट चौधरी आणि उपमुख्यमंत्री आहेत विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव. आता बघा, मणिपूरमध्ये जे राष्ट्रपती राजवट आहे ना, कलम 352 नाही 56 संपल्यानंतर युमनाम खेमचंद सिंग हे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री बनलेले आहेत कुकी समुदायाचे नेमचा किंग किप गेन. ओके, नेमच्या किप गेन हे नियुक्त झालेले आहेत. ओके, महत्वाचे राष्ट्रीय आयोग आणि त्यांच्या संस्था प्रमुख कोण आहेत? तर चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, मुख्य माहिती आयुक्त याचे प्रमुख बनलेले आहेत राजकुमार गोयल. राजकुमार गोयल. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग एनसीबीसी चे अध्यक्ष बनलेले आहेत साध्वी निरंजन जोशी. फार महत्वाचं आहे. एनसीबीसी कोणत्या कलम मध्ये असतं? 338 सबक्लॉज बी. 338 मध्ये एनसीएससी, 338 सबक्लॉज ए मध्ये एनसीएसटी आणि 338 सबक्लॉज बी मध्ये एनसीबीसी. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती रंजना देसाई. न्यायमूर्ती रंजना देसाई. दक्षता आयुक्त कोण आहेत? म्हणजे व्हिजिलन्स कमिशनर कोण बनलेले आहेत? श्री प्रवीण कशिष्ट. त्यांनी 16, आता हे कोणत्या तारखेला पदभार स्वीकारला नाही लक्षात ठेवायचं. दक्षता आयुक्त, व्हिजिलन्स कमिशन. आता व्हिजिलन्स कमिशन बसवा म्हणून कोणी सजेस्ट केलं होतं? संथानान कमिटीने, संत आदमीने सांगितलं होतं, असं आपण पॉलिटीमध्ये लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर आहे नालसाचे कार्यकारी अध्यक्ष कोण? लक्षात घ्या, कार्यकारी म्हटले इथं. न्यायमूर्ती विक्रम नाथ. न्यायमूर्ती विक्रम नाथ. नालसाचे अध्यक्षाची अपॉइंटमेंट कोण करतात? राष्ट्रपती करतात. सीबीआयसी चे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? विवेक चतुर्वेदी. ओके, विवेक चतुर्वेदी. नागरी विमान चालक महासंचालनायक प्रमुख कोण बनलेले आहेत? तर वीर विक्रम यादव. वीर विक्रम यादव बनलेले आहेत नागरी विमान चालक महासंचालनाचे प्रमुख. इथं इंग्लिश मध्ये रीड आउट करून घ्या. त्यानंतर आहेत, आपण बघूयात आता सुरक्षा आणि तपास यंत्रणेचे प्रमुख. जसं की राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA यांचे महासंचालक बनलेले आहेत राकेश अग्रवाल. कोण आहेत? राकेश अग्रवाल. ITBP चे महासंचालक बनलेले आहेत, डीजी बनलेले आहेत शत्रुजीत सिंग कपूर. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF चे प्रवीर रंजन. सीमा सुरक्षा बल BSF चे महासंचालक कोण आहेत? प्रवीण कुमार. BSF कोणती बॉर्डर सुरक्षा प्रोव्हाइड करते? पाकिस्तान आणि बांगलादेश बॉर्डरवरती सुरक्षा प्रोव्हाइड करत असते. ITBP इंडिया आणि तिबेट म्हणजे चायनाची बॉर्डर. CISF कोणाला प्रोटेक्ट करते, कुठे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते? ह्या सगळ्या पॅरामिलिटरीज आहेत बरं का. CISF प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते इंडस्ट्रीजला, एअरपोर्ट वरती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांचे जे डीजी आहेत, तर यांचे डीजी आहेत अनुराग गर्ग. आता अनुराग गर्ग यांचा टाइम पिरियड वाढलेला आहे, परत वाढवलेला आहे. 29वे सीमा रस्ते संघटन BRO चे महासंचालन कोण बनलेले आहेत? डीजी कोण बनलेले आहेत? लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग बनलेले आहेत. लक्षात ठेवा, BRO ची स्थापना 7 मे 1960 रोजी झालेली होती. 7 मे 1960 रोजी झालेली होती, ज्याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. आंध्र प्रदेशातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेला आहेत? प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत बरं का. न्यायमूर्ती लिसा गिल. न्यायमूर्ती लिसा गिल. कुठल्या हायकोर्टाच्या त्या पहिल्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत? आंध्र प्रदेशच्या. कुठल्या? आंध्र प्रदेशच्या. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण NCLT याचे अध्यक्ष आहेत अनुपिंदर सिंग ग्रेवाल. अनुपिंदर सिंग ग्रेवाल हे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण याचे अध्यक्ष बनलेले आहेत. नीती आयोग व वित्तीय संस्था. लक्षात ठेवा, नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य बनलेले R बालसुब्रमण्यम आणि जोराम अनिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहेत रोहित जैन. रोहित जैन यांनी रिप्लेस केले रविशंकर यांना. ओके, आता काही बँकिंग अपॉइंटमेंट बघूयात. आता येस बँक आपल्याला याच्या आधी एकदा विचारलेलं आहे. तर येस बँकचे
एमडी सीईओ बनलेले आहेत विनय तोंटे. ओके, विनय तोंटे यांनी प्रशांत कुमारला रिप्लेस केलंय. 3 वर्षासाठी यांची अपॉइंटमेंट झाली आहे. इंडिगो एअरलाईन विली वॉन्श हे नवीन सीईओ बनलेले आहेत. त्यांनी पीटर एल्बर्ट्स यांना रिप्लेस केलेलं आहे. ऍपल इन याचे नवीन सीईओ आहेत जॉन टर्झन. ओके, जॉन टर्झन. जॉन टर्झन हे टिम कुक हे म्हणजे टिम कुकला रिप्लेस करतील. टिम कुक हे कार्यकारी अध्यक्ष एक्झिक्युटिव्ह चेअरमन होते. CII कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री याचे नवीन अध्यक्ष बनलेत आर मुकुंदन. आर मुकुंदन हे नाव लक्षात ठेवा बरं का. आर मुकुंदन. आर मुकुंदन ऍक्च्युली लेडीज आहेत, त्याच्यामुळे ते नाव लक्षात ठेवायचं. आणि एक्झामिनर काय करतो, विमेनच्या अपॉइंटमेंटला जास्त विचारतो. केंद्रीय चित्रपट प्रशासन मंडळ CBFC चे अध्यक्ष बनलेले आहेत शशी शेखर वेम्पती. शशी शेखर वेम्पती 3 वर्षासाठी यांची अपॉइंटमेंट झाली आहे. प्रसार भारतीचे अध्यक्ष बनलेले आहेत प्रसूत जोशी. कोण? प्रसूत जोशी. लक्षात घ्या, प्रसार भारतीचे अध्यक्ष होते आधी शशी शेखर वेम्पती. यांना रिप्लेस केले प्रसून जोशी यांनी. का म्हणून प्रसून जोशी यांनी रिप्लेस केले? कारण की शशी शेखर वेम्पती हे केंद्रीय चित्रपट प्रशासन मंडळाचे अध्यक्ष बनलेत. एक्झामिनर ना इथं ट्रॅप आपल्याला सेट करू शकतो, कन्फ्युजन होऊ शकतं. तर लक्षात ठेवा, प्रसार भारतीय अध्यक्ष प्रसूर जोशी आहेत. प्रसूर जोशी यांनी कोणाची जागा घेतली आहे? शशी शेखर वेम्पती. का जागा घेतली? कारण की शशी शेखर वेम्पती आता केंद्रीय चित्रपट प्रशासन मंडळ म्हणजे CBFC चे अध्यक्ष बनलेले आहेत. आता हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड श्री रवी के यांची 22वे अध्यक्ष म्हणून काय झालेलं आहे, पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर BPCL भारत पेट्रोलचे CMD बनलेले आहेत संजय खन्ना. सेलचे CMD बनलेले आहेत अशोक कुमार पांडा. सेल म्हणलं की पांडा आणि BPCL म्हणलं की संजय खन्ना. हिंदुस्थान एरोनॉटिकल म्हणलं की श्री रवी के. आता भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन. ओके, नितीन नवीन. इथून पण वाचा, उलट वाचा, सारखंच नाव आहे नितीन नवीन. विकसित भारत बिल्डॅथॉन. विकसित भारत बिल्डॅथॉनचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. हे देशातील सर्वात मोठे शालेय हॅकॅथॉन आहेत. हे नाव लक्षात ठेवा, शुभांशु शुक्ला. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. जनगणना 2027 याचे अँबॅसिडर आहेत प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक. यामाहा म्युझिक इंडिया याचे ब्रँड अँबॅसिडर आहेत ऑस्कर विजेते AR रहमान. आता इंटरनॅशनल अपॉइंटमेंट्स बघूयात. आता बघा, रिसेंट ट्रेंड एक्झामिनरचा कसा आहे, तो बाहेरच्या देशाचे प्राईम मिनिस्टर ते कोणत्या पार्टीचे आहेत असले प्रश्न विचारतात. ओके, तर आयर्लंडच्या राष्ट्रपती बनलेले आहेत कॅथरीन कार्नोली. ओके, कॅथरीन कार्नोली. आता मित्रांनो, सॉरी फॉर द प्रोनाउन्सिएशन, काही जणांची नाव लयच वेगळे येतं. जपानची पहिले महिला पंतप्रधान साने टाकाईची. फ्रान्सचे पंतप्रधान, लक्षात घ्या, पंतप्रधान म्हणले, प्रेसिडेंट नाही. प्रेसिडेंट आपल्या सर्वांना माहित आहे. फ्रान्सचे पंतप्रधान कोण आहेत? सेबॅस्टियन लेकोर्नू. हंगेरीचे पंतप्रधान पीटर मगर. इराकचे राष्ट्रपती निझार अमिदी. इराकचे पंतप्रधान अली हफीद माधम अल फैदी. जिबुतीचे राष्ट्रपती इस्माईल ओमर गुएलेच. आणि मंगोलियाचे पंतप्रधान आहेत उमराल न्याम ओसोर. ओके, मंगोलियाचे पंतप्रधान कोण? उमराल न्यार ओसोर. आपण आताच बघितलं. व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लॅम. हे नाव लक्षात ठेवा, तो लॅम. म्यानमारचे राष्ट्रपती लक्षात ठेवा लागणार आहे मिन ऑंग हाईंग. आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पार्सन. भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त बनलेले आहेत प्रणव वर्मा.
आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीची हेडक्वार्टर आहे बॉन, जर्मनी या ठिकाणी. बॉन, जर्मनी. एक्झामिनरचा फेवरेट प्रश्न तो म्हणजे पद्म पुरस्कारावरती. तर टोटल पद्म पुरस्कार 131 आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या. बघा जे जिवंत आहेत ना, तर 120 जिवंत लोकांनाच पद्म पुरस्कार दिला जातो. तर तुम्ही म्हणता सर इथं तर 131 काही पण फेकायलात का काय? नाही. 120 पेक्षा पुढचे जे असतात ना, ते मरणोपरांत त्यांना दिलेला राहतो. ठीक आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. सगळ्यात मोठा कोणता असतो? भारतरत्न. त्याच्यानंतर पद्मविभूषण 2026 मध्ये 5 जणांना मिळालाय. पद्मभूषण 13 जणांना आणि पद्मश्री 4 नंबरला असतो 113 जणांना मिळालेला आहे. आता डेमोग्राफिकल स्लॅब बघूयात. महिलांमध्ये 19 जणांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे. परदेशी लोक किती आहेत? 6 आणि मृत्यूपरांत, मरणोपरांत, पोस्टमॅन्थसली 16 जणांना मिळालेला आहे. पद्मविभूषण विजेते. पद्मविभूषण विजेतेमध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्राचे श्री धर्मेंद्र सिंग देओल कला क्षेत्रामध्ये. तुम्हाला कन्फ्युजन होतील की सर हे धर्मेंद्र इथले आहेत का पंजाब का हरियाणा त्या साईडचे, पण ते ऑफिशियल रेकॉर्ड मध्ये महाराष्ट्र दिलेलं आहे. वाटलं क्रॉस चेक करून घ्या तुम्ही. सुश्री एन राजम कला, कलामध्ये काय होते ते? व्हायोलिनिस्ट होते उत्तर प्रदेशाचे. त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे जिवंत असतानाच. टी थॉमस यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे सार्वजनिक व्यवहारासाठी. लॉ, केरळचे आहेत ते. श्री पी नारायण यांना नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस साठी मिळालेलं आहे, जे केरळचेच आहेत. आणि अधिकृत पूल मधील उर्वरित विजेते म्हणजे रिमेनिंग अवॉर्ड फ्रॉम द ऑफिशियल पूल यांना पद्मविभूषण आहे. आता महाराष्ट्रातील 2026 मध्ये एकूण 15 पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मविभूषण मिळालेलं आहे एकालाच महाराष्ट्रामधून. ते पण आहेत धर्मेंद्र सिंह देओल, ज्यांना मरणोपरांत कला या सेक्टरमध्ये मिळालेलं आहे पद्मविभूषण. पद्मभूषण मिळालेलं आहे 3 जणांना महाराष्ट्रातल्या. पद्मभूषण लक्षात घ्या, पद्मभूषण म्हटले मी. कृषी अलका याज्ञिक, ज्या की बॅकग्राऊंड म्युझिक होत्या, सिंगर होत्या. श्री पियुष पांडे, ज्यांना मरणोपरांत कला आणि जाहिरात क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे पद्मभूषण. आणि श्री उदय कोटक यांना पद्मभूषण मिळालेलं आहे व्यापार आणि उद्योग कॅटेगरीसाठी. व्यापार आणि उद्योग कॅटेगरीसाठी. प्रमुख पद्मश्री विजेते 11 विजेते ठरलेले आहेत. प्रमुख पद्मश्री विजेतेमध्ये रोहित शर्मा, जे की क्रिकेटर आहेत. श्री आर माधवन, कला क्षेत्रामध्ये त्यांना मिळालेलं आहे, चित्रपट अभिनय. आता हे सगळे कुठले आहेत? महाराष्ट्रातले. बरं का, मी महाराष्ट्रातले पद्मश्री विजेते सांगायला टोटल 11 येतात. एक्झामिनर कसा प्रश्न विचारू शकतो? हे सगळं तुम्हाला मुखपाठच पाहिजे, याच्यात काहीच चान्सच नाहीये काही. श्री सतीश शहा मरणोपरांत कला या सेक्टरमध्ये त्यांना पद्मश्री मिळाले, जे की महाराष्ट्राचे. धिंकल्या लाडक्या धिंका यांना कला क्षेत्रामध्ये मिळालेला आहे पद्मश्री. पालघरचे आहेत ते. वारली आदिवासी वादक आहेत ते. श्री रघुवीर खेडकर कला क्षेत्रामध्ये तमाशा, ते कला क्षेत्रामधील तमाशा लोकनाटकाचे कलाकार आहेत ते. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस, डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय क्षेत्रामध्ये यांना पद्मश्री मिळालेला आहे. श्री अशोक खाडे यांना व्यापार आणि उद्योग याच्यामध्ये पद्मश्री मिळालेला आहे, महाराष्ट्राचे ते. श्री श्रीरंग लाड यांना कृषी सुधारक मध्ये पद्मश्री. श्री सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योगासाठी. प्रोफेसर झुवर वासी हे विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी यांना मिळालेलं आहे, IIT बॉम्बेचे प्रोफेसर. श्री जनार्दन बोथे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री मिळालेले आहेत, जे की कुठले आहेत? महाराष्ट्रातले आहेत. नोबेल पुरस्कार, नोबेल पुरस्काराची स्थापना अल्फ्रेड नोबेल याने सुरू केली 1901 मध्ये. अर्थशास्त्राचा पुरस्कार 1968 मध्ये सुरू झालेला आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला नव्हता. पुरस्काराचे वितरण, शांततेचा नोबेल पुरस्कार जे आहे ते ऑस्लो नॉर्वे मध्ये मिळतं आणि बाकीचे उर्वरित पुरस्कार हे स्पॉट होम स्वीडन येथे मिळतं. कुठं? स्पॉट होम स्वीडन. लक्षात ठेवा, एका श्रेणीमध्ये लेट सपोज पीस प्राइज साठी जास्तीत जास्त 3 जणांनाच पुरस्कार मिळू शकतो, त्यापेक्षा जास्त व्यक्ती समावेश नाही. आता याला फन वे मध्ये लक्षात ठेवायचं. 2026च्या राज्यसेवेमध्ये जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला होता आणि एक जरी जोडी तुम्हाला ऍक्च्युली
पीस प्राइज वाली जरी लक्षात आलं असतं ना, ती व्हेनेझुएला मधली ती बाई, काहीतरी विचित्र नाव आहे तिचं. बेखूब आहे एक नंबरची ती. सॉरी फॉर दॅट. ओके. आपल्या तात्याला नोबेल पीस प्राइज पाहिजे होतं आणि ह्या बाईनं तिला पीस प्राइज दिलंय म्हणजे तात्यांना. अशावरून तुम्हाला सांगितलं होतं मी नाव ते. तर नोबेल पुरस्कारामध्ये जे वैद्यशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र म्हणजे मेडिसिन मध्ये कोणाला मिळालेलं आहे, तर तिघा जणांना मिळालेलं आहे. कसं लक्षात ठेवायचं? अमेरिकेची मेरी, अमेरिकेचा फ्रेड, जपानची सिमोन, जपानची शिमोन. एवढंच नाव लक्षात ठेवायचं. पूर्ण नाव लक्षात ठेवायचं नाही. कशासाठी मिळालंय? पेरिफेरल इन्फ्लुएन्स टॉलरन्स. पेरिफेरल इन्फ्लुएन्स टॉलरन्स साठी मिळालेलं आहे. फिजिक्स मध्ये कोणाकोणाला मिळालेलं आहे? तर अमेरिकेच्या जॉनला मिळालेलं आहे. अमेरिकेच्या जॉनला. त्यानंतर फ्रान्सच्या मिचेलला मिळालेलं आहे. फ्रान्सची मिचेल आणि अमेरिकेचा जॉन. अमेरिकेच्या 2 जॉनला आणि फ्रान्सच्या मिशेलला फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. काय काम केलं त्यांनी? मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल ट्युनिंगसाठी काम केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. जास्त पण आपलं लक्षात नाही ठेवायचं. केमिस्ट्रीमध्ये कोणाला मिळालेलं आहे? बघा, जापनीज नाव लक्षात राहतात आपल्याला. मेडिकलमध्ये पण एका जापनीजला मिळालेलं आहे. तसंच रसायनशास्त्रामधील एका जापनीज, त्यांचं नाव आहे सुसुमू कितागावा. सुसुमू कितागावा. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे रिचर्ड रायसन आणि अमेरिकेचा ओमर यागी. ओमर यागी. ओके. असं वाटत नाही ओमर यागी अमेरिकेचं नाव आहे म्हणून. गल्फ कंट्री मधलं नाव असं वाटतंय, पण ते अमेरिकेतलं आहे. अच्छा. तर यांनी काय डिस्कव्हरी केलं होतं किंवा काय काम केलं होतं, काय शोधलं होतं, तर मेटल आर्केनिस फ्रेमवर्क याचा शोध लावलेला आहे किंवा त्याच्यावरती काम केलेलं आहे. मेटल आर्केनिस फ्रेमवर्क, मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क. लिटरेचर मध्ये मिळालेलं आहे लास्लो काही, ज्या की हंगेरीच्या आहेत. नोबेल प्राइज मिळालेला आहे मारिया कोहरिना माचाडो यांना. मारिया कोहरिना माचाडो. ठीक आहे. इकॉनॉमिक्स मध्ये 3 जणांना मिळालेला आहे. अमेरिकेचा जोएल, फ्रान्सचा एलिफ आणि कॅनडाचा पीटर यांनी नाविन्यपूर्ण आर्थिक वाढ या सिद्धांताला इनोव्हेशन केलेलं आहे. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा अर्थशास्त्राचा. ठीक आहे. आता 2023 च एक नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हे घेण्यामागचं कारण एकच आहे, कारण की इराण सध्या न्यूज मध्ये असतो ना, तर हे कदाचित विचारलं जाऊ शकतं. नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे. नर्गिस मोहम्मदी. दॅट्स इट. एवढंच लक्षात घ्या. नर्गिस मोहम्मदी ह्या एक विमेन आहेत. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. अजून एक नोबेल विनर आहेत. शिरीन एवादी. शिरीन एवादी आणि नर्गिस मोहम्मदी या दोघींनी मिळून डिफेंडर ऑफ ह्युमन राईट्स ही एक संस्था चालू केलेली आहे. संस्था चालू केलेली आहे. आणि ह्या दोघी पण इराण मधल्याच विमेन आहेत ज्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. पहिली इराणची नोबेल पीस प्राइज विनर कोण आहेत? सिरीन एबादी आणि दुसरी आहे नर्गिस मोहम्मदी. नर्गिस मोहम्मदी. सिरीन एवादी यांना 2003 मध्ये मिळालेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. आता हे पुरस्कार 2025 च्या ऑगस्ट मध्ये जाहीर केले असते, तरी 2023 मध्ये जे चित्रपट होते ना, त्यांच्या आधारावरती. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फेल, दिग्दर्शक विनोद चोप्रा. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? शाहरुख जवानसाठी आणि विक्रांत मेसी वॉटर 12th फेल साठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे राणी मुखर्जी, श्रीमती चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या हिंदी मूवीसाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत सुंदीर सेन द केरळा स्टोरीसाठी. दादासाहेब फडके पुरस्कार 2023 साठी म्हणजे कोणाला मिळालेला आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर दक्षिण मधील सुपरस्टार मोहनलाल यांना मिळालेला आहे. मोहनलाल यांना मिळालेला आहे. मराठी चित्रपट मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे श्यामची आई, दिग्दर्शक सुजय डहाळ. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट कोणता आहे? नाळ 2, दिग्दर्शक सुधाकर
रेड्डी, व्यंकट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणजे डेब्यू केलेला आहे ज्यांनी, हे दिग्दर्शक आहेत आशिष अविनाश बेर्डे यांच्या आत्म पॅम्पलेटवरला. आत्म पॅम्पलेट. साहित्य अकादमी पुरस्कार 2023. प्रसिद्ध मराठी कवी आणि साहित्यक कृष्णात खोत यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 मिळालेला आहे. कोणत्या कादंबरीला? रिंगाण या कादंबरीला मिळालेला आहे. रिंगाण या कादंबरीला. आता कृष्णात खोत हे कोल्हापूरचे होते. त्यांच्या अजून काही कादंबऱ्या आहेत. गावठाण, रौंदाळ, नांगरल्याशिवाय भुई, सॉरी नांगरल्या विन भुई आणि झडझिंबन. झडझिंबन. साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये 1,00,000 रुपये आणि ताम्रपत्र मिळतं. 1954 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य अकादमीची स्थापना झालेली आहे. आता हे महाराष्ट्रातलं नाव होतं म्हणून 2023 ची गोष्ट मी 2026च्या एक्झाम साठी पण गृहीत धरत आहे. आणि की एक्झामिनरला मजा येते 2023 कधी 22, 24. एक गोष्ट लक्षात घ्या, साहित्य अकादमी पुरस्कार आहे ना, हा 22 इंडियन लँग्वेज मध्ये प्रेझेंट केला जातो. ज्या 8व्या शेड्यूल मधल्या 24 इंडियन लँग्वेज मध्ये 24 इंडियन लँग्वेजच्या साहित्याला पुरस्कारित केला जातो. आता ह्या 24 लँग्वेज कोणत्या? तर भारताच्या 8व्या शेड्यूल मध्ये ज्या 22 लँग्वेजेस आहेत ना, त्या लँग्वेजेस प्लस इंग्लिश आणि राजस्थानी. इंग्लिश आणि राजस्थानी. पहिल्या विमेन विनर कोण होत्या? इरावती कर्वे. इरावती कर्वे ह्या पहिल्या विमेन विनर होत्या साहित्य अकादमी अवॉर्ड मराठीच्या 1968 मध्ये त्यांना मिळालेलं होतं. त्यांचं पुस्तक युगांतसाठी मिळालेलं होतं. 2025 साहित्य अकादमी अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? मराठीसाठी मिळालेला आहे राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा. एक आत्मचरित्र आहे हे. आता बघा, लिटरेचरचा एक प्रकार पडत असतो तो. तर आत्मचरित्र या प्रकारचं हे नॉवेल होतं, त्यांचं साहित्य कृती होतं. हिंदीमध्ये मिळालेलं आहे ममता कालिया. ममता कालिया यांच्या जीते जी इलाहाबाद या साहित्य कृतीला मिळालेलं आहे, जे की एक मेमोराईज आहे. ओके, स्मरण आहे. इंग्लिश मध्ये मिळालेलं आहे नवतेज सरना यांच्या क्रिम्सोन स्प्रिंग या साहित्य कृतीसाठी, जी एक कादंबरी आहे, नॉवेल आहे. आणि संस्कृत मध्ये मिळालेला आहे महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांच्या. आता बघा तुम्ही, हे अवॉर्ड कशासाठी? पोएट्री आहे. हे नाव तुम्हीच वाचून घ्या बरं का. ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961 मध्ये झाली असून 1965 मध्ये वितरण चालू केलं होतं. भारतातील सर्वोच्च नागरी साहित्य बहुमान आहे हा. इंडियाज हायेस्ट अँड ओल्डेस्ट लिटरेचर अवॉर्ड आहे. या संविधानाच्या 22 भाषा प्लस इंग्रजी अशा टोटल 23 भाषांचा समावेश असतो. या 23 भाषेतील लेखनाचा विचार केला जातो. लक्षात घ्या, ज्ञानपीठ पुरस्कार हा मरणोपरांत व्यक्तीला मिळत नाही. पुरस्काराचे स्वरूप 11,00,000 रुपये देणगी, वागेश्वरची सरस्वती कांसमूर्ती आणि मानपत्र. विजेते बघा, 1965 मध्ये मल्याळम भाषेसाठी पहिले विजेते होते जी शंकर कुरू. आणि पहिल्या महिला विजेत्या आहेत बंगाल भाषेसाठीच्या आशुर्ना देवी. 1975-76 मध्ये त्यांना मिळालेला आहे बंगाली भाषेसाठी. काय? ज्ञानपीठ पुरस्कार. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार. हा पुरस्कार वर्ष 2024 साठी मार्च 2025 मध्ये अनाऊन्स केलेला आहे. विजेतेपद विनोद कुमार शुक्ल. भाषा हिंदी. राज्य छत्तीसगड. छत्तीसगड मध्ये पहिल्याच व्यक्ती आहे ज्यांना हे साहित्य मिळालेलं आहे. ठीक आहे. आता हिंदी साहित्यामध्ये हे 12वी वेळ आहे त्या ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले. विनोद कुमार शुक्ला यांचं बाकीचे साहित्य कृती कोणकोणती? नौकर की कमीज यावरती एक चित्रपट पण बनलाय, आपल्याला त्याच्यावर काही घेणं देणं नाहीये. सब कुछ होना बचा रहेगा. दीवार में एक खिडकी रहती है. वाव, हे त्यांचे काही साहित्य कृती आहेत. तर महाराष्ट्राची फॅक्ट बघूयात. महाराष्ट्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा मिळालेला आहे वि. स. खांडेकर 1974 मध्ये यांच्या ययाती कादंबरीसाठी.
वि. वा. शिरवाडकर ज्यांना कुसुमाग्रज यांना कुसुमाग्रज असं पण म्हणलं जातं, यांना 1987 मध्ये मराठी साहित्यातील अथांग योगदानासाठी हा अवॉर्ड मिळालेला आहे. कोणता? ज्ञानपीठ पुरस्कार अवॉर्ड मिळालेला आहे. 2003 मध्ये विदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार अवॉर्ड मिळालेला आहे. कशासाठी? समग्र साहित्यासाठी. आणि भालचंद्र नेवाडे 2024 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. हिंदू एक समृद्ध अडगळ आणि समग्र साहित्यासाठी. ओके. समग्र साहित्यासाठी. 2014 पासून तर करंटली आपल्याला कोणता ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान. आता ह्या सन्मानाचं लक्षात घ्या. सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान बिर्ला फाउंडेशनने 1990-91 मध्ये चालू केले. याचा क्रायटेरिया आहे की मागच्या 10 वर्षात तुम्ही एक उत्कृष्ट साहित्य लिहिलेलं पाहिजे, तुमचे विचार मांडलेले पाहिजेत. तर आता सरस्वती सन्मान लक्षात घ्या. 8व्या शेड्यूल मधील जे 22 लँग्वेजेस आहेत ना, त्यांनाच मिळतो. त्याच लँग्वेजला मिळतो. म्हणजे इंग्लिश भाषेला मिळतो का? हो. नाही रे बाबा, इंग्लिश भाषा नाहीये 22व्या शेड्यूल मध्ये. 8व्या शेड्यूल मधल्या 22 लँग्वेज मध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये 8व्या शेड्यूल मध्ये किती लँग्वेजेस होत्या? 14. त्याच्यानंतर ऍड झाली सिंधी. केव्हा? 1967 मध्ये. पुरस्काराचे स्वरूप किती आहे सरस्वती सन्मानामध्ये? 15 लाख रुपये मानचिन्ह आणि सन्मान चिन्ह. पहिले विजेते हरिश्चंद्र बच्चन. 34वा सरस्वती सन्मान मिळालेला आहे साधू भद्रेंद्र दास यांना, संस्कृत यासाठी. आणि साहित्य कृती काय आहे? स्वामी नारायण सिद्धांत सुभा. आणि 35वा सरस्वती सन्मान 2025 मध्ये रामकुमार मुखोपाध्याय यांना मिळालेला आहे, बंगाली लँग्वेज. हरा पर्वती कथा. हरा पर्वती कथासाठी. त्यानंतर व्यास सन्मान. हा पुरस्कार केवळ हिंदी भाषेतील साहित्य कृतीसाठी मिळतो. 4 लाख रुपये प्राइज असतं. आणि पहिले विजेते आहेत 1991 मध्ये डॉक्टर रामविलास शर्मा. डॉक्टर रामविलास शर्मा. 34वे व्यास सन्मान कोणाला मिळालेला आहे? सूर्यबाला यांना मिळालेला आहे. साहित्य प्रकार कादंबरी. कोणती कादंबरी? कौन देश को बासी वेणुकी डायरी. आणि 2023 मधल्या 33व्या व्यास सन्मान कोणाला मिळालेला आहे? पुष्पा भारती यांच्या यादे यादे और यादे. त्यानंतर आहे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024. हे 6वं नॅशनल वॉटर अवॉर्ड आहे. 2018 मध्ये जलशक्ती मंत्रालयाने सुरुवात केली होती. ऑब्जेक्टिव्ह काय होतं? जल समृद्ध भारत हे उद्दिष्ट होतं. 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट राज्य कोणतं? आपला महाराष्ट्र. 2 नंबरला गुजरात, 3 नंबरला हरियाणा. महाराष्ट्र टॉपला आहे म्हणून प्रश्न विचारायचे जास्त चान्सेस आहेत. आता जर सर्वोत्कृष्ट जिल्हा विभागवार जर बघितलं तर पश्चिम क्षेत्र मधील खरगोन, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. ओके. पूर्व क्षेत्र बघितलं तर रामनंद गाव छत्तीसगड मधलं. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ही नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेली आहे, देशात पहिलं, जे की महाराष्ट्रामध्ये. सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघटन म्हणजे बेस्ट वॉटर युजर असोसिएशन हे कानिफनाथ WUA नाशिक येथील द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. दादासाहेब फाल्के पुरस्कार. दादासाहेब फाल्के पुरस्कारामध्ये 15 लाख रुपये देणगी, एक सुवर्ण कमळ आणि शाल मिळते. 1969 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या विजेते आहेत देविका राणी. देविका राणी. 53वा अवॉर्ड मिळालेला आहे वहिदा रेहमान यांना. ओके. वहिदा रेहमान. ह्या 8व्या विमेन आर्टिस्ट आहेत ज्यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार मिळाला आहे. 54वा अवॉर्ड मिळालेला आहे मिथुन चक्रवर्तीला. आणि 55वा अवॉर्ड मिळाला आहे सुपरस्टार साऊथ इंडियाचा मोहनलाल याला. पुलिट्झर पुरस्कार. आता लक्षात घ्या, पुलिट्झर पुरस्कार मिळतो पत्रकारिता आणि साहित्यातील या सर्वोच्च जागतिक पुरस्कारामधील भारतीय पत्रकाराची बहुमान मिळवलेला आहे. एवढंच लक्षात घ्या, पुलिट्झर पुरस्कार पत्रकारिता आणि साहित्य याच्यासाठी. भारतामध्ये बहुमान कोणाला मिळालेला आहे? आनंद आरके. आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा. आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा यांनी इलुस्ट्रेट रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे.
ठीक आहे. तर अनिरुद्ध घोसाल यांना इंटरनॅशनल रिपोर्टिंग यामध्ये पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. युनेस्को जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार 2026 हा कोणाला मिळालेला आहे? तर सुदानीज जर्नलिस्ट सिंडिकेट यांना मिळालेला आहे. सुदानीज जर्नलिस्ट सिंडिकेट. ठीक आहे. आता हे 3 नावं लक्षात ठेवायची. सुदानिस्ट नाही जरी लक्षात ठेवलं तरी चालून जाईल. पण भारताच्या व्यक्तींचं नाव विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 विजेत्या आहेत साध्वी सतीश सैल. तिने गोवा राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. आयोजनाचे ठिकाण आहे ओडिसाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड. प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये मुख्य अतिथी 2026 मध्ये 77 प्रजासत्ताक दिन झालं. उर्सुला वॉन डेर लेयन या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आणि दुसऱ्या आहेत अँटोनियो कोस्टा या युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष. हे दोघं जण आलेले होते. उर्सुला लक्षात ठेवा. आता नॅशनल आणि स्टेट फर्स्ट पहिल्यांदाच अशा गोष्टी झालेल्या आहेत स्टेटमध्ये किंवा नेशनमध्ये. त्या बघूयात आपण. भारतातील पहिली कागद विरहित पेपरलेस न्याय व्यवस्था ज्युडिशरी कुठे चालू झाली आहे? ही चालू झाली आहे सिक्कीम मध्ये. कुठे? सिक्कीम मध्ये खूप जास्त चान्सेस विचारले जायचे. भारतातील पहिली पॉड टॅक्सी प्रकल्प हा प्रकल्प कुर्ला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये चालू करण्यात आलेला आहे. वांद्रे कुर्ला. भारतातील पहिले वॉटर न्यूट्रल डेपो रेल्वे डेपो कोणता आहे? तर भारतातील पहिलं वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो बनलेला आहे अहमदाबाद येथील कांकरिया कोचिन डेपो. कांकरिया कोचिन डेपो येथे 100% सांडपाण्यावर प्रक्रिया करून 1.60 लाख लिटर पाण्याची बचत केली जाते. ती 1.60 लाख लिटर पाण्याची बचत. भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटर 14 एप्रिल 2026 रोजी भारताचे पहिले क्वांटम कॉम्प्युटरचे उद्घाटन अमरावती आंध्र प्रदेश येथे झालेले आहे. जगातील पहिली वन्यजीव युनिव्हर्सिटी फर्स्ट वाईल्ड लाईफ युनिव्हर्सिटी कुठे आहे? गुजरात मधील जामनगर येथे वंतारा युनिव्हर्सिटी. वंतारा न्यूज मध्ये खूप होतं. ही जगातील पहिली समर्पित अशी वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित जागतिक विद्यापीठ आहे. आता संप्रती संग्रहालय सम्राट संप्रती संग्रहालय जैन वारसा आणि तत्वज्ञानाला समर्पित असलेली ही संग्रहालय म्युझियम पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे, जी की गांधीनगर गुजरात गांधीनगर मधील कोबा तीर्थ येथे सम्राट संप्रती संग्रहालय आहे. आता रिपोर्ट बघूयात आपण. जागतिक भूक निर्देशांक 2025. तर आउट ऑफ 123 देशांपैकी भारतामध्ये 102 वा नंबर आहे. भारताचा नंबर कितवा आहे? 102 नंबर आहे भारताचा. आणि भारताला किती गुण मिळाले? 25.8. म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत आपण? गंभीर म्हणजे सिरियस श्रेणीमध्ये आहोत. आता जागतिक भूक निर्देशांक कोण पब्लिश करतं? तर हा अहवाल कन्सर्न वर्ल्ड वाईड वेट हंगर हिले या दोघांद्वारे संयुक्तपणे प्रकाशित केला जातो. सगळ्यात शेवटी कोण आहे? सोमालिया 123 मध्ये. भारत कितवा? 102. भारताचा स्कोअर किती? 25.8. कोणती श्रेणी आहे? गंभीर. कोण प्रकाशित करतं? कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि हेल्थ हंगर हिले. ओके. त्यानंतर आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक. हवामान बदल कामगिरी निर्देशांक. ब्राझील मधील बेलेम येथे झालेल्या COP30 परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध झाला. कोणता? हवामान बदल कामगिरी निर्देशांक. यामध्ये भारत 13 स्थानांनी घसरून 23व्या स्थानावर पोहोचलेला आहे. विशेष फॅक्ट लक्षात ठेवा. जर्मन वॉच द्वारे प्रकाशित या निर्देशकात पहिल्या 3 जागा रिक्त आहेत. म्हणजे 4थ्या जागावर डेन्मार्क आहे. म्हणजे टॉप कोणी केलंय? डेन्मार्कनं केलेलं आहे. विचारलंय भ्रष्टाचार धारणा निर्देशांक करप्शन पर्स्पेक्टिव्ह इंडेक्स 2025. तर 2024 मध्ये भारताचं स्थान होतं 96. 2025 मध्ये आहे 91. भ्रष्टाचार कोण पब्लिश करतं हा रिपोर्ट? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल.
सर्वात भ्रष्ट कोणते देश आहेत? दक्षिण सुदान, सोमालिया आणि व्हेनेझुएला. ओके. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट यामध्ये भारत 116व्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. 20वी G20 समिट, विश्व शिखर परिषद, हे 2025 मध्ये पार पडलं आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. ओके. तात्यांनी अटेंड केलेलं नाहीये. तात्यांची आणि दक्षिण आफ्रिकेची पर्सनली दुश्मनी आहे. आणि ह्या G20 ची थीम काय आहे? सॉलिटरी, इक्वॅलिटी, सस्टेनेबिलिटी, म्हणजे एकजूट, समता, शाश्वता. 47वी आसियान आणि 22वी आसियान भारत शिखर परिषद. तर 26 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान मोदींनी व्हर्च्युअली सहभाग घेतला आहे या परिषदेमध्ये. 2025 चे अध्यक्ष मलेशियाकडे होते आणि 2026 चे फिलिपिन्सकडे गेलेला आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे आपल्याला. आता डिफेन्सच्या न्यूज बघूयात आता. आता ही जी पहिली न्यूज आहे ना, थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर. तर ही तमिळनाडू मधील कल्पकट्टम येथे असलेल्या भारतातील पहिली स्वदेशी PFBR यशस्वीरित्या झालेली आहे. ही एक रिॲक्टर वीज निर्माण करण्यासाठी स्वतःच अणुइंधन म्हणजे प्लुटोनियम देखील तयार करतं. थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे. 2024 मध्ये जसे PSI मध्ये प्रश्न विचारलेले होते ना, त्यामुळे हा कन्सेप्ट ऍड केलाय मी. कारण की त्यावेळेस काही पण विचारलं होतं. लिटरली बेकार करंट अफेअर विचारलं होतं. INS ध्रुव हे भारतातील पहिलं समर्पित न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग आणि महासागर देखरेख करणारे अत्याधिक जहाज आहे. अत्याधुनिक जहाज कोणतं आहे? INS ध्रुव. त्यानंतर टेक्टॉनिक ऍडव्हान्स रेंज ऑटोमेशन ऑग्युमेंटेशन. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजे DRDO ने विकसित केलेली ही भारताची पहिली स्वदेशी गाईड वेपन सिस्टीम आहे. कोणती आहे? गाईड वेपन सिस्टीम आहे. गाईड वेपन सिस्टीम. भारतीय वायुसेनेच्या विमानांना लांबच्या अंतरावरील लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्याची यशस्वी चाचणी 7 मे 2026 रोजी झालेली आहे. ओके. आता दिल्ली देहरादून इकॉनॉमिकल कॉरिडॉर याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालेलं आहे. आशियातील सर्वात मोठा 12 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटर वन्यजीव कॉरिडॉर आहे या इथे, जो उत्तराखंड मधील राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि शिवालिक वन या विभागातून जातो. ठीक आहे. आता एक्झामिनर डायरेक्टली आपल्याला हे नाही विचारणार, तो विचारू शकतो राजाजी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे किंवा शिवालिक वन कुठे आहे, एलिव्हेटर वन्यजीव कॉरिडॉर कुठे आहे. तर सगळे कुठे आहेत? उत्तराखंड मध्ये आहेत. ग्लोबल बिग कॅट समिट 2026 हे नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. ग्लोबल बिग कॅट समिट मध्ये कोण कोण आहेत? वाघ, सिंह, बिबट्या, बर्फाळ बिबट्या, जॅग्वार, चित्ता आणि पुमा या 7 मोठ्या मांजरीचे संरक्षण केलं जातं. हे त्याचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय आता राजनैतिक भेट लक्षात ठेवा. बायलॅटरल डिप्लोमॅटिक माइलस्टोन. CP राधाकृष्णन हे भारताचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, जे पहिल्यांदाच श्रीलंकेच्या भेटीला गेलेले आहेत. ठीक आहे. आतापर्यंत कोणत्याच भारताच्या उपराष्ट्रपतीने श्रीलंकेला भेट दिलेली नव्हती. त्यानंतर आहे ब्रिक्स. 16वं ब्रिक्स झालं रशियामधील कझान या ठिकाणी. कझान घोषणापत्र झालं. 17वी ब्रिक्स परिषद झालेली आहे रिओ दी जेनेरो ब्राझील या ठिकाणी. कुठे? रिओ दी जेनेरो ब्राझील. आणि 18वी समिट होणार आहे आपल्या भारतामध्ये 2026 मध्ये. 2026 G7 बघा. G7 ची स्थापना 1975 मध्ये करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, US यांचा समावेश होतो. भारताचा समावेश नाहीये, पण भारताला हर वर्षी बोलवतात. स्पेशल मेंबर बघा. युरोपियन युनियन हा बैठकीमधला सहभाग होतो, नेहमी येऊन बसतो, पण त्यांना G7 असं म्हणलं जात नाही. ओके. G7 म्हणलं जात नाही. 1997 मध्ये रशियाला ऍड केलं होतं, पण 2024 मध्ये क्रिमियाला रशियानं काय केलं होतं? अनॅक्स केलं होतं, काबीज केलं होतं, म्हणून त्याला काढून टाकलेलं आहे. 50वी G7 2024 मध्ये इटली या ठिकाणी झालेली आहे. मेलेडी
हे त्यांचे प्राईम मिनिस्टर का प्रेसिडेंट आहेत. 51वी G7 झाली कॅनडामध्ये. 52वी फ्रान्समध्ये होणार आहे 2026. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP29 2024 मध्ये बाकू अझरबैजान इथे झालेली आहे. आता हे बघा एवढं कंबाईनच्या दृष्टीने नाही महत्वाचं, हे 2 पॉईंट एवढं महत्वाचं आहे. COP23 2025 कुठे झालेली आहे? ब्राझील या ठिकाणी, बेलेम ब्राझील या ठिकाणी, बेलेम ब्राझील. ठीक आहे, बेलेम ब्राझील. आणि COP33 हे भारताचे प्राईम मिनिस्टरनं बीड केलेली आहे की भारतात व्हावं म्हणून. 2026 मध्ये COP31 कुठे होणार आहे? ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. आता इंडियाची इव्हॅक्युएशन ऑपरेशन बघूयात आपण. ऑपरेशन अजय 2023 मध्ये इस्रायल हमासच्या युद्धावेळेस इस्रायलमधून भारतीय नागरिकांना वापस आणण्यासाठी. ऑपरेशन कावेरी सुदानमधून भारतीय लोकांना. ऑपरेशन गंगा रशिया युक्रेनच्या वेळेस युक्रेनमधून भारतातल्या स्टुडंटना बाहेर आणण्यासाठी. ऑपरेशन दैवी शक्ती अफगाणिस्तान मधल्या तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तानमधून भारतीयांना आणण्यासाठी. ऑपरेशन दोस्त हे तुर्की नावाच्या काय म्हणू ह्या देशाला, एक नंबरचा हरामी देश आहे हे. ऐसान फरामोश देश आहे. आपण त्यांची भूकंपाच्या वेळेस मदत केली आणि त्यांनी काय म्हणतात हे भिकारी लोक पाकिस्तान काय देणार नाही तुम्हाला. सॉरी फॉर दॅट. कधी कधी अशा गोष्टी ऐकल्या हो ना, सिरिया हा मानवतावादी आणि सिरिया आणि टर्कीला भारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत प्रोव्हाइड केली होती ज्यावेळेस त्यांच्यावर भूकंप झाला होता. ऑपरेशन अभय 2026 मध्ये नायजेरिया आणि चाड या ठिकाणी नायजेरिया आणि चाड मध्ये जे सिव्हिल वॉर झालं त्यामधून भारतातल्या लोकांना काढण्यासाठी. ऑपरेशन सुकेतू 2025 लेबेनॉन मध्ये इस्रायल हेजबोल्ला कॉन्फ्लिक्ट झालं होतं म्हणून. ऑपरेशन इंद्रावती हैती या देशामधून जे गँग वॉर किंवा सिव्हिल वॉर झालं होतं ना तिथून भारतीयांना आणण्यासाठी. G20 एकदा परत रिवाइज करूयात. G20 19वी 2024 ब्राझील रिओ दी जेनेरिओ. 2025 मध्ये 20वी G20 साऊथ आफ्रिका जोहान्सबर्ग. 2026 मध्ये USA मध्ये होणार आहे. 2027 भारतात होणार आहे. लक्षात घ्या 18वे एडिशन पण भारतातच झालेलं होतं 2023 मध्ये. SCO शांघाई सहकारी संघटना. आता लक्षात घ्या शांघाई म्हणलं आपल्याला असं वाटतं की याचे हेडक्वार्टर शांघाई मध्ये असेल, नाही, पण याचे हेडक्वार्टर बीजिंग मध्ये आहे. 24वे SCO समिट कझाकिस्तान मध्ये झालं असताना या ठिकाणी ज्या ठिकाणी बेलारुसला ऑफिशियल मेंबर 10वा मेंबर घोषित केलेला आहे. 25वा SCO चायनामध्ये यांगझिन या ठिकाणी झालं. 26व 2026 मध्ये किर्गिझिस्तान मधील बिश्केक या ठिकाणी झालेला आहे SCO समिट. क्वाड मध्ये कोण कोण येतं? भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि ऐसान फरामोश अमेरिका. ओके. फोर्थ लीडर 2024 मध्ये एक समिट झालं होतं US या ठिकाणी. 2025 मध्ये भारतात, 2026 मध्ये भारतात. ऍक्च्युली यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की हे क्वाडचे जे समिट आहेत ना हे डिसाईड तर होतात पण प्रॉपरली फंक्शन होत नाही. फक्त एवढं लक्षात घ्या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा समावेश आहे क्वाड मध्ये. दॅट्स इट. 2026 मधील फॉरेन मिनिस्ट्रीची जी बैठक होती ना अंतर्गत क्वाड ही भारतामध्ये झालेली होती. तर महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक. सुजाता सैनिक ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. ठीक आहे, महिला मुख्य सचिव आहेत 1987च्या महाराष्ट्र कॅडरच्या IAS. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघूयात आपण. तर नॉर्वेमध्ये त्यांना मिळालेला आहे ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेयन ऑर्डर ऑफ मेरिट. कसं लक्षात ठेवणार? इथं नॉर्वे आहे, इथं नॉर्वे आहे, एवढंच लक्षात घ्या. नॉर्वेचा हायेस्ट पुरस्कार मोदींना मिळालेला आहे. स्वीडनचा रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार. FAO चा कोणता आहे? जागतिक अन्न आणि कृषी संघटनाचं
ॲग्रोकोल मेडल 2026 हे पण कोणाला मिळालेलं आहे? नरेंद्र मोदी यांना मिळालेलं आहे. नामिबियाचा मिळालेला आहे ऑर्डर ऑफ द मोस्ट एक्विस्ड वेल विश या मिराबिलियन व्हॉट द नेम इज दिस यार. ओके, एवढं मोठं नाव आहे, तुम्ही एकदा तुम्हीच गो थ्रू करून घ्या. याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे, मिराबिलियस काय आहे, सॉरी, हे वेलविलियस काय आहे, तर हे नॉर्वेतील सर्वात दुर्मिळ असं वाळवंटी झाड आहे. वेला वेलिशिया, वेला वेलिशिया. ब्राझील मधला कोणता अवॉर्ड मिळालेला आहे सर्वोच्च राष्ट्रीय अवॉर्ड? ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सर्दर्न क्रॉस. ट्रिनिदाद अँड टोबॅगो यांनी ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ ट्रिनिदाद अँड टोबॅगो, नाव लक्षात ठेवायला सोपं आहे. अवॉर्ड मध्ये देशाचं नाव पण आहे, घानामध्ये पण देशाचं नाव आहे, ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. आणि सायप्रसनं पण दिलेलं आहे, सायप्रस ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेकॅरिओस, हे अवॉर्ड मिळालेले आहेत. ठीक आहे. आता हे तुर्की फुर्की नावाचा जो देश आहे ना, तिथे आपण ऑपरेशन दोस्त लॉन्च करून तिथल्या भूकंपग्रस्त लोकांना मदत केली होती. तुर्की ज्यावेळेस सांगतो ना जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानचा पीओके इज पार्ट ऑफ पाकिस्तान म्हणतो ना तो, त्यावेळेस इंडिया काय करतो? सायप्रसला मदत करतो. सायप्रस ही तुर्की फुर्कीची एक दुभती नस आहे. ओके, हे इंग्लिश मध्ये आहे डिफेन्स न्यूज बद्दल. अग्नी 5 हे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अग्नी 5 इंटरनॅशनल बॅलिस्टिक मिसाईल सक्सेसफुली टेस्टेड आहे सध्या. मल्टी इंडिपेंडंट टार्गेटेबल री एंट्री व्हेकल टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आणि याची टेस्ट डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आयलँड म्हणजेच व्हीलर आयलँड ओडिसा मधून झालेली आहे. आयएनएस तरंगिणी काय आहे, तर स्टेल्थ गाइडेड मिसाईल ब्रिगेडियर आहे. स्टेल्थ गाइडेड मिसाईल ब्रिगेडियर आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गत बनलेली आहे. आयएनएस अग्रिघाट हे न्यूक्लिअर पॉवर सबमरीन आहे. ओके. महेंद्रगिरी ही निलगिरी क्लास स्टेल्थ ब्रिगेड आहे. IS-949 विचारलं जाणार, सोडून द्या. आयएनएस अग्रिघात काय आहे? न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन. सेकंड न्यूक्लिअर पॉवर्ड बॅलिस्टिक मिसाईल आहे. पहिली कोणती होती? आयएनएस अरिहांत. आणि आयएनएस अरिहांत झालं, आयएनएस अग्रिघात झालं. हे प्रोजेक्ट कोणत्या प्रोजेक्टच्या अंतर्गत बनलेले आहेत? 17A. ते मला विचारलं नाही जाणार तुम्हाला 17A अंतर्गत बनले का, फक्त एवढं विचारलं जातं ते आयएनएस अग्रिहांत काय आहे? न्यूक्लिअर पॉवर सबमरीन, एवढंच लक्षात ठेवा. आयएनएस अरिघात कोणती आहे? पहिली न्यूक्लिअर पॉवर सबमरीन आहे. दुसरी आहे अरिघात आहे. महेंद्रगिरी निलगिरी क्लास स्टेल्थ ब्रिगेडियर आहे. निलगिरी क्लास स्टेल्थ ब्रिगेडियर. आता इथं हे तर लक्षात ठेवणंच आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट लष्करी सराव. आता ऑस्ट हिंद नावातच आहे, ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान. पुण्यामधील महाराष्ट्रामधील पुणे औंध या ठिकाणी झालंय 3री एडिशन. शक्ती फ्रान्स सोबत शक्ती लष्करी सराव 7वं एडिशन झालेलं आहे मेघालयामधील उमरोई या ठिकाणी. मित्रशक्ती श्रीलंकेसोबत आणि मैत्री थायलंड सोबत. नोमॅडिक एलिफंट मंगोलिया सोबत. डस्टलिंग कोणासोबत आहे? उझबेकिस्तान. धर्मा गार्डियन जपान सोबत. कुठे? महाराज रेंज राजस्थान मध्ये युद्ध अभ्यास पण झालेला आहे अमेरिकेसोबत आपण जो करतो ते. ठीक आहे. बघा, भारतामध्ये झालेल्या असतील तर त्याची लोकेशन विचारतात ते मॅक्झिमम टाईम. तर नशीब खराब असेल तर मग काय सांगतात ते, कडल्या देशातल्या झालेल्या पण विचारू शकतात. मैत्री, आता लक्षात घ्या, मैत्री थायलंड, मित्रशक्ती श्रीलंका, मैत्री थायलंड. सदा तस्किन सौदी अरेबिया सोबत आहे. सौदी अरेबिया सोबत ही पहिली लष्करी आवर्ती होती, राजस्थान या ठिकाणी झालेली आहे, तर हे लक्षातच ठेवायचं. डेझर्ट सायक्लॉन
संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE व विथ इंडिया राजस्थानमध्ये झालेली आहे पहिली लष्करी आवर्ती. हे पण लक्षात ठेवायचंय. मलबार मालाबार हे नौदल सराव आपण क्वाड देशासोबत करतो. क्वाड मध्ये कोण आहे? भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. रामसर रामसर स्थळ बघूयात आता. राष्ट्रीय स्थानिक आकडेवारी 99 रामसर स्थळ आहेत भारतामध्ये. तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त 20 आणि 2 नंबरला आहे उत्तर प्रदेशामध्ये 12 रामसर स्थळ. 12 रामसर स्थळ. शेखर झील पक्षी अभयारण्य हे 99 व उत्तर प्रदेशामधील म्हणजे उत्तर प्रदेशामधील 12व्या नंबरचं रामसर स्थळ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, जे की अलीगड जवळ आहे. छारी झड छारी झड हे गुजरातमध्ये आहे. हे 2026 मध्ये ऍड करण्यात आलेले आहे. 98 व कच्छ क्षेत्रातील पाणथळ भूमी. पटना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशात टोटल किती आहेत? 12. किती आहेत? 12. आता महाराष्ट्रामध्ये किती रामस्थळ स्थळ आहेत? 3 रामस्थळ स्थळ आहेत. नांदूर मधमेश्वर नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणचं नांदूर मधमेश्वर 2019 मध्ये हे घोषित करण्यात आलेलं होतं. याला महाराष्ट्राचे भरतपूर असं पण म्हणलं जातं. हे महाराष्ट्राचं पहिलं रामसर स्थळ आहे. कोणतं? नांदूर मधमेश्वर. कुठं आहे? नाशिक या ठिकाणी. केव्हा घोषित झालं? 2019 मध्ये. लोणार सरोवर 2020 मध्ये घोषित झालेलं आहे. बुलढाणा या ठिकाणी. हे कशानं बनलेलं आहे? उल्कापातामुळे बनलेलं सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं. ठाणे खाडी 2022 मध्ये रामसर स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. इथे फ्लेमिंगो पक्ष्याच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. चिल्का सरोवर ओडिसा आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान हे पहिले रामसर स्थळ आहेत 1981 मध्ये घोषित केलेलं. पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे सर्वात मोठे तर हिमाचल प्रदेशातील रेणुका पाथळ क्षेत्र हे सर्वात लहान रामसर स्थळ आहे. मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड यादीमध्ये लक्षात घ्या जे रामसर स्थळ धोक्यामध्ये येत आहे ना त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर सध्या भारतातले 2 स्थळ या यादीमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे की राजस्थानचे, लोकटक सरोवर मणिपूरचं आहे. लक्षात ठेवा चिल्का सरोवर आधी होतं पण 2002 मध्ये त्याने या लिस्ट मधून बाहेर काढलं स्वतःला. आता महत्वाचा पार्ट आहे लेक्चरचा तो म्हणजे स्कीम्स. माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत पुरवणे हे उद्देश आहे माझी लाडकी बहीण योजनेचं. दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पोहोचून जातात. 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना यामध्ये अर्ज करता येतं. आणि क्रायटेरिया काय आहे तर कुटुंबाचं वार्षिक उत्पादन 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. तर काही गट वगळलेले आहेत जसं की कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास किंवा इन्कम टॅक्स भरत असल्यास किंवा कुटुंबामध्ये ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर 4 चाकी म्हणजे एसयूव्ही असेल, कार असेल तर तुम्हाला ही योजना मिळणार नाही. विशेष सवलत कोणाला दिली आहे? ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे तर त्यांना विशेष सवलती दिल्या आहेत. आता ही महाराष्ट्राची स्कीम आहे म्हणून मी तुम्हाला जास्त डेप्थ मध्ये सांगतोय. कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. आता जर तुम्हाला निधी गोळा करायचा असेल तर त्या व्यक्तीचं त्या स्त्रीचं स्वतःचं अकाउंट पाहिजे. त्याच्या हजबंड सोबतचं अकाउंट म्हणजे जॉईंट अकाउंट नसलं पाहिजे. अंमलबजावणी कोण करतं? महिला बालविकास विभाग. महिला बालविकास विभाग. आणि नोंदणी करण्यासाठी नारी शक्ती दूत ऍप बनवलेला आहे. आता ही नारी शक्ती दूत ऍप काय आहे नेमकं? तर याच्यामध्ये कसं लेट सपोज एक ऍप आहे. तिथं ज्या अंगणवाडी मधील सेविका आहेत ना त्यांच्याकडे हे ऍप दिलेलं असतं. त्यांना ऍक्सेस दिलेला असतो. ते काय करणार? जाऊन स्त्रियांना सांगणार की अशी अशी योजना आहे. तुम्ही अप्लाय करा म्हणून. मग अप्लाय केल्यानंतर यांना 50 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळतो. ठीक आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उद्देश आहे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कार्यस्थळावर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण म्हणजे अप्रेंटिसशिप देणे. याचा कालावधी किती आहे? 6 महिन्याचा निश्चित केलेला आहे 18 ते 35 वयोगटातील व्यक्तींना.
जर आता शिक्षणाचा क्रायटेरिया बघूयात आपण, 12वी पास वाल्यांना दरमहा 6,000 रुपये स्टायफंड, ITI पदवीधर साठी 8,000 रुपये, पदवी ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट साठी दरमहा 10,000 रुपये. ठीक आहे. आणि ज्याला पण अप्लाय करायचं आहे त्यांच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे आणि बँकेमध्ये खातं आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे. कोणती नोडल मिनिस्ट्री अंतर्गत हा कार्यक्रम चालतो तर डिपार्टमेंट ऑफ स्किल एम्प्लॉयमेंट, एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष या दोघांच्या जॉईंटली इम्प्लिमेंटेशन मध्ये हा कार्यक्रम चालत असतो. भगवान बिरसा मुंडा उघड रस्ते योजना, महाराष्ट्रातील सर्व आदिवासी पाडे आणि वस्त्यांना मुख्य रस्त्यांशी, बारमाही रस्त्यांशी जोडणे हे या योजनेचं काम आहे. ठीक आहे. इथे आरोग्य आणि शैक्षणिक कनेक्टिव्हिटी सुधारणं हे त्याचं लक्ष आहे. 17 आदिवासी जिल्ह्यातील पाड्यांचा यामध्ये समावेश आहे. 6,838 किलोमीटर एवढं आणि जवळपास 5,000 कोटी रुपये दिलेले आहेत. नोडल मिनिस्ट्री कोणती आहे तर महाराष्ट्र शासनाचं PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग प्लस ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, आदिवासी विकास विभाग. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, तर लक्षात घ्या ही ओरिजिनली लॉन्च केली ती 2017 मध्ये, रिलॉन्च झाली आहे 2023 मध्ये. लक्ष आहे 16,000 मेगावॅट वीज निर्मिती करणे. ठीक आहे. जमीन भाडेपट्टी किती आहे 1.25 लाख प्रति हेक्टर. ही जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ही योजना प्रधानमंत्री कुसुम स्कीमचा एक एक्सटेंडेड व्हर्जन आहे स्टेट लेवलवरचं. नवीन राज्य कल्याणकारी महामंडळे, नवीन राज्य कल्याणकारी महामंडळे न्यूली फॉर्म स्टेट वेलफेअर कॉर्पोरेशन याचा उद्देश आहे राज्यातील विशिष्ट वंचित जाती जमाती पारंपरिक व्यावसायिकांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करणे. नवीन स्थापन झालेले महामंडळ कोणते आहेत तर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे रामोशी समाजाच्या आर्थिक विकासासाठी म्हणजे VGNT अंतर्गत. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ लिंगायत समाजातील तरुणांना स्वयंरोजगार OBC अंतर्गत आणि OBC अंतर्गत गुरव समाजातील पारंपरिक कामगारांना कर्ज व भांडवल पुरवणे हे संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना किंवा अक्षय अन्न योजना 1 जानेवारी 2024 पासून 5 वर्षासाठी मुदतवाढ केलेली आहे. देशातील सुमारे 80 कोटी जनता या मोफत अन्नधान्य सुरक्षा कवचाचा लाभ घेते. आता याच्यात लक्षात घ्या अन्नधान्य वितरण कोटा कोणाला दिला जातो तर अंत्योदय अन्न योजना AAY हे प्रति कुटुंब दरमहा 35 किलो मोफत धान्य, प्राधान्य कुटुंबे PHH लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा 5 किलो मोफत धान्य. ठीक आहे. नेक्स्ट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. केंद्राच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रामध्ये पण ही शेतकऱ्यांच्या अतिरिक्त शाश्वत आर्थिक सुरक्षा दिली आहे. PM किसान मधून मिळतं 6,000, ह्या नमो शेतकरी महासन्मान निधी मधून मिळतं 6,000, टोटल 12,000 वार्षिक रुपये शेतकऱ्यांना मिळतात. प्रति हप्ता 2,000 रुपये 3 सप्ताहामध्ये म्हणजे प्रति वर्ष 2,000 रुपयाचे 3 समान हप्ते थेट बँकामध्ये डायरेक्ट डिपॉझिट होतात. PM किसान या नियमानुसार ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी कुटुंबाकडे 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी स्वतःच्या नावावर शेतीयोग्य जमीन नोंदणीकृत असेल त्यांनाच हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ होणार आहे. आणि कोणती मिनिस्ट्री इम्प्लिमेंट करणार आहे मॉडेल मिनिस्ट्री कोणती आहे कृषी विभाग डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर. बेटी बचाओ बेटी पढाओ याची सुरुवात पण 2015-22 जानेवारी पानिपत हरियाणा या ठिकाणी झालेली होती. सुरुवात कशामुळे झाली होती कमी लिंग गुणोत्तर असलेल्या 100 जिल्ह्यामध्ये सुरू झालेली ही योजना आता देशातील 640 जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय कोणकोणत्या नोडल मिनिस्ट्रीज आहेत तर महिला व बाल विकास मंत्रालय नोडल एजन्सी, त्याच्यासोबत आहे आरोग्य व कुटुंब कल्याण आणि शालेय शिक्षण व संरक्षण विभाग. एवढंच लक्षात ठेवायचं बाकीचे पॉईंट नाही आहेत. सो दॅट्स इट मित्रांनो.
आपण सर्व महत्वाचे बघा, परत मी सांगतो करंट अफेअर हे समुद्रासारखं वास्ट आहे. काही पण विचारलं जाऊ शकतं. पण बेस्ड ऑन पी-वाय-क्यू ट्रेंड आणि इम्पोर्टंट टॉपिक्स आपण या रिव्हिजनमध्ये कव्हर केलेले आहेत, जे की तुम्हाला लास्ट मोमेंटला जास्त बेनिफिट देतात. ओके, तर भेटूयात आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. काही डाऊट असेल किंवा माझ्या साइडनं इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल, तर मला कमेंटमध्ये कळवू शकता.